नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे हवामान. ठीक आहे. MPSCचा अभ्यास करताना आयोगाचा अत्यंत प्रिय असणारा टॉपिक आपण याला असं म्हणू शकतो. याशिवाय बाकी सगळा जो जिओग्राफीचा सिलेबस आहे, भूगोलाचा जो सिलेबस आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला या टॉपिकवर डिपेंड असलेला दिसून येतो. ठीक आहे. तर हवामान फक्त आज आपण बघणार नाही आहोत. आज आपण शिकणार आहोत हवामानाचे घटक. ठीक आहे. फॅक्टर्स ऑफ क्लायमेट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय, फॅक्टर्स ऑफ क्लायमेट. ठीक आहे. अत्यंत आपण म्हणू की सोपी आणि छान टेक्निकल हा टॉपिक आहे. एक वेळा तुम्ही सगळ्या फॅक्टर्सला जर लिंक करू शकले तर हवामानाच्या टॉपिकवर येणारे सगळे प्रश्न, ठीक आहे, जर ते हवामानशास्त्राच्या मधले असतील, याशिवाय जर ते भारतीय हवामानावर असतील, जर ते महाराष्ट्राच्या हवामानावर असतील, सगळे तुम्ही आरामात आन्सर करू शकाल. ठीक आहे. सो एकदम जो बेसिक आहे हवामानाचे घटक या टॉपिकबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आणि कन्सेप्ट जे आहेत ते समजून घेणार आहोत. चला, तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण या टॉपिकबद्दल पुस्तकामध्ये वाचतो तर आपल्याला 3-4 टर्मिनॉलॉजीज, शब्द जे आहेत ते दिसतात विद्यार्थी मित्रांनो. जसं की वातावरण, ठीक आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲटमॉस्फिअर म्हणतोय. सेकंड आहे हवामान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लायमेट म्हणतो आहे. आणि एक अजून तिसरा शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये आढळून येईल ज्याला आपण म्हणतो वेदर. ठीक आहे. आता वेदरला असा परफेक्ट कुठला शब्द आपल्याला मराठीमध्ये दिसत सुद्धा नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला ना ह्या 3 शब्दांना बायफरगेट करून यांच्या व्याख्या समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. सो वातावरण कशाला म्हणतात, हवामान कशाला म्हणतात आणि वेदर जे आहे, ठीक आहे, याचा काय अर्थ होतो हे आपण आधी समजून घेऊ आणि मग जाऊयात हवामानाच्या घटकांवर. ठीक आहे. तर जसं आता या PPT मध्ये आपल्याला दिसत आहे, वातावरणाचा अर्थ काय आहे तर पृथ्वीभोवती अनेक वायू, त्यानंतर पाण्याची वाफ आणि धुळीचे कण इत्यादींनी बनलेले जे आवरण आहे यालाच काय म्हटलं जाते, वातावरण असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये पृथ्वीच्या अवतीभोवती या काही घटकांचं, ठीक आहे, जे ब्लँकेट आहे याला काय म्हटलं जाते, वातावरण असं म्हटलं जाते. ठीक आहे. सो इथे आपण लिहूयात. हे जे आपले इथे हँड रिटन आपण छोटे छोटे नोट्स बनवत असतो, ही PDF, याची जी PDF आहे ती सुद्धा तुम्हाला आकारच्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. ठीक आहे. सो पृथ्वीच्या अवतीभोवती 3 त्या ठिकाणी घटक दिले होते बघा. ठीक आहे. म्हणजे 3 या रेसिपीमध्ये आपल्याला 3 रॉ मटेरियल्स दिसतात. कोणकोणते? धुळीचे कण. आता या ठिकाणी फक्त धुळीचे कण नसतात, याला पर्टिक्युलेट मॅटर असं म्हटलं जाते. म्हणजे जेही काही बारीक सारीक कण आपल्याला हवेमध्ये आढळू शकतात ते सगळ्या प्रकारचे सॉलिड पार्टिकल्स आपण याला म्हणूयात. ठीक आहे. पण यात मोठं प्रमाण जे असते ते धुळीच्या कणांचं असते. आपल्याला जेही काही विज्युअल्स दिसतात दे आर ड्यू टू द रिफ्लेक्शन. ना, रिफ्लेक्शन जे असते जे धुळीच्या कणांमुळे लाईट रिफ्लेक्ट केलं जाते आणि त्यामुळे ते आपल्याला सगळे जे दृश्य आहे ते बघणं पॉसिबल होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट पाण्याची वाफ. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे अनेक प्रकारचे वायू. या 3 घटकांचं जे एक आवरण असतं, काय असतं, आवरण, ब्लँकेट, पृथ्वीच्या अवतीभोवती, त्याला वातावरण असं म्हटलं जातं. एवढी सरळ, सोपी आणि साधी अशी व्याख्या वातावरणाची आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. याला आपण काय म्हणतो, वातावरण असं म्हणतो. ठीक आहे. पण वातावरण म्हणजे हवामान नसतं. वातावरणाच्या आतमध्ये आपल्याला हवामानाचा अनुभव येतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला कधी विचारलं की या दोघांमध्ये काय संबंध आहे तर वातावरणाच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीचं जे हे ब्लँकेट आवरण आहे याच्या आतमध्ये तुम्ही हवामान जे आहे ते अनुभवू शकता. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं. आता आपण बघू की हवामानाची व्याख्या कशी केल्या जाईल किंवा हवामान कशाला म्हटलं जातं. ठीक आहे. हवामान कशाला म्हटलं जातं. हवामान विद्यार्थी मित्रांनो जे काही घटक असतात ज्यांचा आपण आज डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. जे हवामानाचे घटक असतात यांच्या
विशिष्ट स्थितीला म्हटलं जातं. ठीक आहे, विशिष्ट स्थिती म्हणजे या ठिकाणी कुठल्या गोष्टी येणार आहे, एखादं ठिकाण आणि एखादी विशिष्ट वेळ आपण मोजू. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टींच्या संगमाने हे जे हवामानाचे घटक असतील यांची काय स्थिती आहे हे जर तुम्ही सांगू शकलात तर तुम्ही त्या विशिष्ट ठिकाणाचं हवामान सांगू शकाल. ठीक आहे, जसं आपण या ठिकाणी मुंबई घेऊ. ठीक आहे, मुंबई घेऊ ठिकाण आणि वेळ जर आपण म्हणालो तर आपण घेऊ, बघा आपण एखादं वर्ष घेऊ शकतो जसं 2024, आपण एखादा ऋतू घेऊ शकतो जसं की हिवाळा. ठीक आहे, किंवा आपण एखादा आठवडा पण घेऊ शकतो. ठीक आहे, जसं संडे टू सॅटरडे, सोमवार ते शनिवार किंवा रविवार ते शनिवार. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेळ, ठिकाण आणि वेळ या दोन्ही पॅरामीटर्सवर विशिष्ट स्थिती कशा कशाची, बघा लक्ष द्या, कशा कशाची स्थिती आपल्याला बघायची आहे की आपण सांगू शकू की हवामान कसं आहे मुंबईचं. मुंबईमध्ये असणारं तापमान हवामानाचा पहिला घटक, सगळ्यात महत्त्वाचा घटक जो एखाद्या विशिष्ट ठिकाणचं संपूर्ण आपण म्हणू की हवामानाला इन्फ्लुअन्स, क्लायमेटला इन्फ्लुअन्स करतो. ठीक आहे, तर तो झाला तापमान. दुसरं हवेचा दाब. हवेचा दाब याला वातावरणाचा दाब सुद्धा म्हटलं जातं. याला एअर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठलाही शब्द वापरला तरी चालेल. या सगळ्याच्या व्याख्या पण पुढे आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे झाले दोन घटक. तिसरा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे आर्द्रता. ठीक आहे, ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये ह्युमिडिटी असं म्हटलं जाते. इंग्लिशमध्ये याला विद्यार्थी मित्रांनो तो येणार आहे वारा. ठीक आहे, चौथा जो घटक आहे तो येणार आहे वारा. यानंतर जो पाचवा घटक येणार आहे तो आहे पर्जन्य. ठीक आहे, आणि सहावा घटक जो या ठिकाणी पुन्हा येणार आहे तो आहे सागरी प्रवाह. आता सागरी प्रवाह त्याच ठिकाणांना इन्फ्लुअन्स करतील ज्या ठिकाणी त्यांचं वहन जवळ असेल, म्हणजे जे किनारी भाग आहेत. ठीक आहे, बाकी जर आपण इनलँडचा विषय घेतला तर सागरी प्रवाहांचा त्या ठिकाणी एवढा इफेक्टिव्ह आपण म्हणू इन्फ्लुअन्स येणार नाही. पण काही सागरी प्रवाह भयानक जास्त इन्फ्लुअन्स करणारे असतात. जसं एल निनो आणि ला निनो या कन्सेप्ट्सवर राज्यसेवेमध्ये बऱ्याच वेळा, ते कंबाईन एक्झाम असो की आपली मेन राज्यसेवेची एक्झाम असो, बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात. आणि हे सागरी प्रवाहांचेच प्रकार आहेत, त्यांच्यामध्ये घडून येणारा एक फिनॉमिनॉन आहे ज्यामुळे संपूर्ण हवामान जे आहे ते इन्फ्लुअन्स झालेलं आपल्याला दिसून, वेदर जे आहे ते इन्फ्लुअन्स झालेलं दिसून येते. ठीक आहे, तर हे जे 6 घटक आहेत हे काय आहेत, हवामानाचे घटक आपल्याला असलेले दिसून येतात. ठीक आहे, सो आता आपण या ठिकाणी संपूर्ण व्याख्या कन्क्ल्यूड करूयात. ठीक आहे, कसं कन्क्ल्यूड करायचं, तर हवामान म्हणजे काय, हवामान म्हणजे हवामानाचे घटक जसे की तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, वारा, पर्जन्य आणि सागरी प्रवाह यांची विशिष्ट ठिकाण आणि वेळेची स्थिती. ठीक आहे, आता या ठिकाणी एक डिफरन्स काय आहे, ही जर वेळ एका दिवसाची, एका वीकची, आठवड्याची किंवा एका महिन्याची असली तर याला आपण म्हणायचं वेदर. ठीक आहे, याला आपण म्हणायचं वेदर. आणि ही जर स्थिती 30 ते 35 वर्षांची सरासरी असली तर याला आपण म्हणायचं हवामान. ठीक आहे, दिस इज द मेजर डिफरन्स. दिस इज द मेजर डिफरन्स. जेव्हा आपण हवामानाच्या घटकांची 30 ते 35 वर्षांची सरासरी स्थिती मोजतो त्याला काय म्हटलं जाते, क्लायमेट किंवा हवामान असं म्हटलं जाते. आणि म्हणून क्लायमेट जो आहे हा एक फार लॉंग टर्म फिनॉमिनॉन आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो की क्लायमेट जो आहे तो एखाद्या विशिष्ट ठिकाणची मृदा त्या ठिकाणी कसे असणार आहे, ना किती सुपीक असणार आहे, त्या ठिकाणी जंगल कसं असणार आहे, कारण पर्जन्याशी जंगल जे आहे ते डिपेंड वने जे आहेत ते डिपेंड, त्यांचा प्रकार डिपेंड करतो. त्यानंतर त्या ठिकाणी लोकांचं राहणीमान कसं असणार आहे, ते कशा प्रकारचे वस्त्र परिधान करतील, ते कशा प्रकारचं जे आपण म्हणू अन्न आहे ते खातील, आहे ना, कारण की पुन्हा पर्जन्य आणि त्या ठिकाणची मृदा यावर त्या ठिकाणचं पीक जे आहे ते डिपेंड करणार आहे.
कारण क्लायमेट इज अ लॉंग टर्म फिनॉमिनॉन. 30 ते 35 वर्ष जेव्हा एका विशिष्ट पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी हे सगळे घटक आपण म्हणू कार्य करतात, त्यामुळे त्या ठिकाणी ते हवामान जे आहे, ते क्लायमेट जे आहे ते बनत असतं. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, हवामानाच्या घटकांची, घटक जसं तापमान, हवेचा दाब, पर्जन्य, आर्द्रता, सागरी प्रवाह आणि वारा ह्यांची स्थिती 30 ते 35 वर्षांची सरासरी, त्याला आपण क्लायमेट म्हणू. आणि यांची सरासरी एक दिवस, एक आठवडा किंवा एका महिन्याची स्थिती जर आपण मोजली तर त्याला आपण वेदर म्हणायचं. ठीक आहे. तर मग आता वेदरला मराठी शब्द नाही आहे. ठीक आहे. तर याला आपण मग काय म्हणू शकतो, तर याला आपण शॉर्ट टर्म क्लायमेट है ना, किंवा ज्याला दीर्घकालीन, अल्पकालीन. ठीक आहे. अल्पकालीन स्थिती जी आहे तर त्याला अल्पकालीन हवामान म्हणायचं आणि याला हवामान म्हणायचं. अल्पकालीन जर तुम्ही स्थितीचा आढावा देत असाल तर ते काय आहे, वेदरबद्दल तुम्ही बोलत आहात. आणि दीर्घकालीन जर तुम्ही त्या ठिकाणी हवामानाच्या घटकांच्या जे घटक आहेत त्यांच्या स्थितीचा आढावा देत असाल तर त्याला तुम्ही क्लायमेट म्हणू शकता. आता याचं एक फार सुंदर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकतो. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही लेट्स से लद्दाखला फिरायला गेले. ठीक आहे. लेट्स से तुम्ही लद्दाखला फिरायला गेले आणि आता लद्दाखला गेल्यानंतर तुम्ही जनरली बाईक रायडिंग वगैरेसाठी लद्दाख आजकाल खूप ट्रेंडमध्ये फिरायला आहे ना. मग लद्दाखला फिरायला गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी 10 ते 12 दिवस जे आहे ते स्पेंड कराल कमीत कमी है ना. एवढ्या दिवसांचा टूर तरी तुमचा राहणारच आहे. आता तिथून जर तुम्ही घरी फोन केला, तिथून तुम्ही लद्दाखवरून घरी फोन केला तर लद्दाखच्या वातावरणाबद्दल ऑब्व्हियसली, वातावरण म्हणजे हवामानाबद्दल तुमची चर्चा फोनवर होईल. आईशी बाबांशी बोलताना तुम्ही सांगाल की या ठिकाणी खूपच थंडी आहे, भयानक थंडी आहे, किंवा म्हणाल की एवढी थंडी नाही आहे जेवढी अपेक्षित होती. जर त्या ठिकाणी बर्फ पडत असेल तुम्ही ते सांगाल है ना. त्या ठिकाणी वारा कसा जोराने वाहतोय, कमी वाहतोय, ऊन जे आहे तुम्हाला म्हणजे तापमान जे आहे ते कसं भासत आहे, हे सगळं तुम्ही सांगाल. ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही क्लायमेटबद्दल चर्चा करू शकाल की वेदरबद्दल. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही सांगाल की कारण आम्ही 10 ते 12 दिवसांसाठी गेलो तर आम्ही लद्दाखचं वेदरबद्दल सांगू शकू. ठीक आहे. पण त्या ठिकाणच्या क्लायमेटबद्दल तुम्ही सांगू शकणार नाही, कारण क्लायमेट इज अ लॉंग टर्म फिनॉमिनॉन. पण त्या ठिकाणचा जो लद्दाखी माणूस आहे ना, जो त्या ठिकाणचा लद्दाखी माणूस आहे तो तुम्हाला आरामात सांगेल की त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे, कारण त्याचा जन्म तिथे झाला आहे. आणि प्रोबॅबली जर तो 40 वर्षाचा वगैरे असेल किंवा इव्हन 25 वर्षाचेही जरी मुलं असेल तरी त्यांनी एक पॅटर्न बघितला असेल त्या ठिकाणी की या ठिकाणी जे वारा आहे तो ॲव्हरेज असा वाहतो. या ठिकाणी पर्जन्य ॲव्हरेज एवढं पडते, कमी पडते, जास्त पडते. ऑब्व्हियसली स्नोफॉलच्या रूपामध्ये ते पडते बिकॉज लद्दाख इज अ कोल्ड डेझर्ट ऑफ इंडिया, राईट. तर त्या ठिकाणचा जो लद्दाखी माणूस आहे तो क्लायमेटबद्दल सांगू शकणार, पण तुम्ही जे आहे त्या ठिकाणच्या वेदरबद्दल सांगू शकाल. ठीक आहे. तर या एक्झाम्पलवरून नेहमी हा फरक लक्षात ठेवायचा की क्लायमेट आणि वेदर जे आहेत हे कसे दोन डिफरंट आपल्याला जे आहे ते गोष्टी किंवा संकल्पना असलेल्या दिसून येतात. ठीक आहे. चला आता आपण बघूयात की या टॉपिकवर तसे तर भरपूर आपल्याकडे प्रश्न बघण्याजोगते आहेत, पण आपल्याला आयडियली किती प्रश्न येतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आता आपण वातावरणाची डेफिनेशन बघितली होती की वातावरण एक फार डिफरंट संकल्पना आहे हवामानापेक्षा. वातावरणाच्या आतमध्ये आपल्याला हवामान एक्सपिरियन्स होताना दिसून येत असतं. ठीक आहे. मग हवामान काय आहे, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील है ना, आपण स्थळ बोललो होतो, वातावरणाचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे काय आहे, हवामान होय. ठीक आहे. शॉर्टमध्ये आणि स्वीट या प्रकारे या ठिकाणी दिलं आहे. तुम्ही यापेक्षा अजून सुंदर व्याख्या पण लिहू शकता. जर MPSC आपण 25च्या पुढे ज्या ठिकाणी आपण डिस्क्रिप्टिव्ह MPSCला बसू त्यासाठी आपली प्रिपरेशन आहे, तर तुम्हाला जर संकल्पना समजली असेल तर यापेक्षा क्रिएटिव्ह डेफिनेशन तुम्ही स्वतः तयार करू शकता. ठीक आहे. आणि जिथे गरज पडते तशी त्या ठिकाणी कस्टमाइज करून त्याला चिपकवू शकता. चला आता आपण थोडे प्रश्न बघू की कशा प्रकारचे प्रश्न या टॉपिक्सवर येतील. आपण काय आजचा टॉपिक आहे आपले घटक आहेत. कशाचे, हवामानाचे घटक आपण अभ्यासतोय. तापमान हवामानाचा घटक आहे. तापमानावर बघा काय प्रश्न आलाय, तापमानाचे उभे वितरण हे या घटकावर अवलंबून असते. ठीक आहे. तर तापमान जेव्हा आपण समजून घेऊ काय असते कसं असते तर मग ते याचं आन्सर तुम्ही आरामात करू शकाल की यापैकी कोणत्या घटकावर तापमानाचं उभं वितरण जे आहे ते, उभं वितरण आडवं वितरण कसं असते ते आपण जेव्हा डिस्कस करू यू विल बी एबल टू आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. पण प्रश्न आपल्याला समजायचा आहे की तापमानावर आपल्याला प्रश्न आलेला आहे.
त्यानंतर पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, म्हणजे पर्जन्य काय आहे, हा एक हवामानाचा घटक आहे ज्यावर आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतोय. त्यानंतर बघा, वारे जे आहेत ते हवामानाचा एक घटक आहे ज्यावर आपल्याला प्रश्न आलाय. नैऋत्य मोसमी वारे भारतात 2 मार्गाने प्रवेश करतात, ते 2 मार्ग कोणते हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर एकदा तुम्हाला वारे समजले, वाऱ्यांचा एक कन्सेप्ट काय असतात, ते कसे वाहतात, यांचं एक मेकॅनिझम व्यवस्थित समजलं की सगळं तुम्ही हवामान जे आहे, संपूर्ण हवामानशास्त्र मी म्हणेल की ह्या काही जे रामबाण आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत ना, यावरून तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे, कनेक्टिंग दी डॉट्स या ठिकाणी आरामात करता येईल. ठीक आहे, त्यानंतर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जेव्हा आपण जातो तर ग्रहीय वाऱ्यांचा जो क्रम आहे, पुन्हा या ठिकाणी ग्रहीय वाऱ्यावर प्रश्न आहे. ठीक आहे, येस. सागरी प्रवाहावर अनेक प्रश्न आहेत. आता या ठिकाणी मी ॲड नाही केले कारण की मग आपलं अर्ध लेक्चर जे आहे ते प्रश्न बघण्यावरच गेलं असतं. मी तुम्हाला सांगितले की एल निनो ला निनोवर अनेक प्रश्न जे आहेत ते आलेले दिसून येतात, जे आपल्याला सागरी प्रवाहाशी रिलेटेड टॉपिक असलेला दिसून येतो. आर्द्रता जो टॉपिक आहे, आर्द्रता टॉपिकवर आर्द्रतेचे काही प्रकार असतात. ठीक आहे, तर त्या प्रकारावरही सुद्धा आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेले दिसून येतात. तर एकंदरीत मला हे सांगायचं आहे की हा जो टॉपिक आहे, घटक जे आहेत हवामानाचे, हा एक फार इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने असलेला दिसून येतो. ठीक आहे, चला मग आता थोडं आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या सगळ्या घटकांना समजून घ्यायचं आहे शॉर्टमध्ये. ठीक आहे, आपण एकदम प्रत्येक घटकावर 2-2 तासाचं लेक्चर नाही घेऊयात. या एका लेक्चरनंतर तुम्हाला जे आपण म्हणू बेसिक्स आहेत सगळे हवामानाच्या घटकांबद्दल ते समजून जातील. ठीक आहे, याची गॅरंटी मी घेते. चला, तर सगळ्यात आधी आपण म्हणूयात हवामानाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो मी तुम्हाला इथे सांगितलेला तो आहे तापमान. मग आता थोडी तापमानाची चर्चा करू. पीपीटीत काय लिहिलं ते नंतर बघू, पहिले आपण करू तापमानाची चर्चा. तापमान म्हणतो आहे, तापमान मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे, याचं काय कारण आहे की तापमान सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तापमानाची व्याख्या काय आहे की एखाद्या विशिष्ट वस्तूची तप्त असण्याचे प्रमाण, असण्याचे प्रमाण म्हणजे काय आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, तापमान म्हणतो आहे. ठीक आहे, हा झाला पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट की जेव्हा आपण पृथ्वीच्या तापमानाचा विषय घेतो है ना, पृथ्वीचे तापमान, तर आपल्याला माहिती आहे याचा स्रोत काय आहे, याचा स्रोत आहे सूर्यदेव है ना, याचा स्रोत आहे सूर्य. सूर्याच्या किरणांपासून जी उष्णता येते त्यामुळे आपल्याला पृथ्वी तापलेली दिसून येते. पण थोडंसं या ठिकाणी ट्विस्ट आहे. कशी की सूर्यापासून येणाऱ्या किरणांमुळे डायरेक्ट वातावरण कधीच तापत नाही. ठीक आहे, सूर्यापासून जे किरण येतात त्यामुळे पृथ्वीची जी जमीन आहे, ठीक आहे, ती गरम होते, ती गरम होते आणि ती काय करते, लहरींद्वारे उष्णता वातावरणामध्ये रिफ्लेक्ट बॅक करते. ठीक आहे, तर दीर्घ लहरींमध्ये ती वातावरणाला तापवते. ठीक आहे, सो इनडायरेक्टली ॲटमॉस्फिअर, तापमान, वातावरण जे आहे ते गरम होत असतं. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आय होप की एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. तापमान म्हणजे काय, विशिष्ट वस्तूची तप्त असण्याचे प्रमाण है ना. तर मग पृथ्वीचं तापमान काय, वातावरणाचे तप्त असण्याचे प्रमाण म्हणजे तापमान आहे. मग यामध्ये पृथ्वीचे जे तापमान आहे याचा स्रोत आपल्याला सूर्य किंवा सूर्यकिरण असलेले दिसून येतात. सूर्यकिरण जो आहे ते पृथ्वीवर यायला ऑलमोस्ट 8 मिनिट, सूर्यापासून पृथ्वीवर यायला ऑलमोस्ट 8 मिनिट आणि सम सेकंड्स जे आहे ते लागतात. त्यानंतर जमीन जी आहे ती सगळ्यात आधी काय होणार आहे, सूर्यकिरणांपासून जमीन गरम होणार आहे आणि त्यानंतर दीर्घ लहरींमध्ये, ठीक आहे, दीर्घ लहरींमध्ये ती जी उष्णता आहे ती रिफ्लेक्ट बॅक, परावर्तित करणार आहे कोण, जमीन, पृथ्वी. आणि त्यावरून मग आपलं काय होणार आहे, तापमान जे आहे ते तापणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, पृथ्वीचे तापमान असं म्हणतो.
ठीक आहे, एवढं आता क्लिअर झालं की एक्झॅक्टली जे आपण तापमान एक्सपिरियन्स करत असतो पृथ्वीवर ते काय आहे. ठीक आहे, त्यानंतर एखाद्या आता तापमानाचं दोन गोष्टी कंडिशन असू शकतात. एक काय असणार आहे, जास्त तापमान. या ठिकाणी आपल्याकडे दोन कंडिशन असू शकतात. पहिली कंडिशन असणार आहे एक तर तापमान जास्त असणार आहे, दुसरी कंडिशन असणार आहे एक तर तापमान कमी असणार आहे, कमी तापमान. ठीक आहे, आता व्यवस्थित या ठिकाणी लक्ष देऊन समजून घ्या. आता जर जास्त तापमान आहे तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येईल, जास्त जर तापमान असेल तर हवेमध्ये जे ॲटम्स आहेत हवेचे ते एकमेकांपासून दूर जातील. ठीक आहे, जे हवेतील अणू आहेत ते काय करतील, एकमेकांपासून दूर जातील आणि अशी हवा जी आहे ती हलकी असेल, है ना, हलकी होणार आणि विस्तारेल. ठीक आहे, जर त्या ठिकाणी तापमान एखाद्या ठिकाणचं जर जास्त असेल. आता एखाद्या ठिकाणचं जर तापमान कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय एक्सपिरियन्स होताना दिसून येईल, या ठिकाणी हवेतील जे अणू आहेत ते एकमेकांजवळ येतील, है ना, म्हणजे जे ॲटम्स आहेत ते त्यांचं जे आपण म्हणू स्ट्रक्चर आहे ते कसं पॅक्ड स्ट्रक्चर बनेल आणि त्यामुळे या ठिकाणची हवा काय होणार आहे, भारी होणार आहे. हवा काय होणार आहे, भारी होणार आणि ती काय होणार, जमिनीच्या जवळ येईल, जमिनीला एकदम जवळ येणार, जमिनीच्या म्हणायला पाहिजे तिथं. ठीक आहे, जमिनीला एकदम जवळ येणार आणि तिची घनता वाढेल, तिची घनता वाढेल. जेव्हा तापमान जास्त आहे तर यावेळेस आपण असं म्हणू की तिची घनता कमी होणार, कारण की पार्टिकल्स जे आहेत ते काय एकमेकांपासून दूर गेले. ठीक आहे, तर असा कमी आणि जास्त तापमानाचा जो परिणाम आहे तो आपल्याला वातावरणावर होताना दिसून येईल. ठीक आहे, आता बघा एवढं क्लिअर झालं सगळ्यांना. तापमान आपण कशाला म्हणतो की पृथ्वीचे तप्त होण्याचे प्रमाण म्हणजे पृथ्वीचे तापमान आहे, ज्याचा स्रोत सूर्य आपल्याला असलेला दिसून येतो. किरण जो आहे तो पृथ्वीवर आल्यानंतर पहिले पृथ्वीची जमीन तापेल आणि जे परावर्तन ऊर्जेचं ते करेल त्यापासून आपल्याला वातावरण तापताना दिसून येईल. आता यामध्ये दोन कंडिशन असतील, एक तर जास्त तापमान असेल एखाद्या ठिकाणचं जिथे जास्त सूर्यकिरणं आले असतील, ते जास्त इफेक्टिव्हली त्या ठिकाणी पेनिट्रेट झाले असतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्त तापमान असेल. इफेक्टिव्हली पेनिट्रेट होणे याचा अर्थ आहे की जर ते सूर्यकिरणं सरळ पडले असतील, है ना, सरळ जेव्हा ते पडतील तेव्हा ते कॉन्सन्ट्रेटेड वेमध्ये पडतील आणि ऊर्जा जास्त जी आहे ती पृथ्वीमध्ये जाईल. जर ते तिरकस स्वरूपामध्ये पडले तर एवढ्या मोठ्या एरियावर आपण म्हणू मोठ्या एरियावर एक छोटासा सूर्यकिरण आपल्याला पडताना दिसून येईल आणि त्यामुळे ऊर्जा जी आहे ती सगळी बायफरगेट होईल आणि डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला तापमान कमी असताना दिसून येईल. या ठिकाणी प्रत्येक शब्दाकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मी काय बोलते. ठीक आहे, आणि मग अशा वेळेस आपल्याला पृथ्वीचं तापमान कमी असताना होताना दिसून येईल. बरं, मग आता या दोन्ही ठिकाणी आपण बघा हवा हलकी आणि हवा भारी हे दोन शब्द बघितले आहे ना. तर हलकी आणि भारी याचा एक संबंध आपल्याला कशाशी दिसणार आहे, दुसरा जो आपला टॉपिक आहे ज्याला आपण म्हणतो हवेचा दाब. ठीक आहे, तर वातावरणामध्ये जो हवेचा दाब असणार आहे याचा संबंध, नजीकचा संबंध त्या विशिष्ट ठिकाणच्या तापमानाशी असणार आहे. ठीक आहे, कसा, जसं या ठिकाणी जर तापमान जास्त आहे तर हवा काय झालेली आहे, अणू एकमेकांपासून दूर गेल्यामुळे ती हलकी झालेली आहे, ती विस्तारलेली आहे. ठीक आहे, बरं, हवेच्या दाबाची व्याख्या कसं करायचं, विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या हवेचे विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी पृथ्वीवर असणाऱ्या हवेच्या वजनाचे प्रमाण. ठीक आहे, ठीक आहे,
विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारे किंवा असणारे हवेचे वजन म्हणजे हवेचा दाब होय. ठीक आहे. सो हवेचा दाब म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी. आता या ठिकाणी जेव्हा मी इथे टीचिंग करत आहे तर या ठिकाणी हवा आहे, हवेमध्ये वॉटर वेपर्स असतील, हवेमध्ये धुळीचे कण, बाकी सगळे जे पर्टिक्युलर मॅटर असेल ते असेल आणि काही गॅसेस सुद्धा असतील ना, कार्बन डायऑक्साईड असेल, थोडं मिथेन असेल, नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असते, ऑक्सिजनचं प्रमाण असेल. तर ह्या सगळ्याचं जेही वेट या ठिकाणी पडत असेल भूपृष्ठावर त्याला काय म्हणायचं, एअर प्रेशर असं म्हटलं जातं. ठीक आहे. भूपृष्ठावर पडते, इव्हन आपल्या ज्या बॉडीवर सुद्धा एअर प्रेशर जे आहे ते पडत असतं. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो हवेचा दाब. मग आता हा जो हवेचा दाब आहे हा कशावर डिपेंड करणार आहे, तापमानावर. जर तापमान जास्त असेल तर आपण म्हणतो की जे पार्टिकल्स आहेत हवेमध्ये असणारे सगळे ते एकमेकांपासून दूर जातील, विस्तारेल हवा आणि ते काय होतील, हलके झाल्यामुळे वर जायला लागतील. जर हवा हलकी होऊन वर जायला लागत आहे तर भूपृष्ठावर तिचं वजन काय पडणार आहे, कमी पडणार आहे. बरोबर आहे. हवा या ठिकाणी आता हलकी का होते मी तुम्हाला सांगितलंय ना, हलकी होऊन वर जाणार, त्यामुळे हवेचा दाब कमी होणार. ठीक आहे. आणि सेकंड कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी तापमान कमी राहील, सेकंड कंडिशन आपल्याकडे आहे की ज्या ठिकाणी तापमान कमी राहील या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी जे हवेमध्ये असणारे अणू असतील, जे पार्टिकल्स असतील ते जवळ येतील आणि हवा काय होणार आहे, भारी होणार आहे. हवा भारी असल्याने भूपृष्ठावर हवेचे वजन जास्त पडणार. ठीक आहे. भूपृष्ठावर हवेचे वजन जास्त पडणार, परिणामी हवेचा दाब जास्त असेल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी क्लिअर झाल्या की वातावरण आणि हवेचा दाब ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला विरुद्ध संबंध असलेला दिसून येतो आहे. ठीक आहे. या दोन गोष्टींमध्ये आपल्याला एक विरुद्ध संबंध असलेला दिसून येतो आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी याचा आपण छान इथे एक फॉर्म्युला बनवून घेऊ. तर मग संबंध काय असणार आहे, जास्त तापमान, इंग्लिशमध्ये याला इन्व्हर्स रिलेशन म्हणतात है ना, इज इक्वल्स टू कमी दाब, कमी हवेचा दाब. त्यानंतर कमी तापमान इज इक्वल्स टू जास्त हवेचा दाब. ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सेम असेच हँड रिटन नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत. अदरवाईज आपली ही पण तुम्हाला PDF याची पण मिळेल. ठीक आहे. हे जे आपण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विरुद्ध संबंध आपल्याला या दोन वातावरणाच्या आपल्या हवामानाच्या घटकांमध्ये दिसून येतो, विरुद्ध संबंध. ठीक आहे. जब ये ज़्यादा रहे, हा जर जास्त असेल तापमान तर दाब कमी, तापमान कमी असेल तर दाब जास्त. ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढं क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. बरं, आता जेव्हा आपण तापमानाचा डिटेलमध्ये अभ्यास करू त्यावेळेस आपण बघू की कशा प्रकारे
काही गोष्टी ज्या असतात त्या तापमान पृथ्वीवर कसं किती पडणार याला इन्फ्लुअन्स करत असतात. ठीक आहे, तर याचे आपले डिटेल्ड लेक्चर राहणार आहे. जसं तापमानाला आपल्याला कंप्लीट एक लेक्चर लागेल शिकायला. आज आपण त्याचे बेसिक्स बघितले. ठीक आहे, त्यानंतर हवेचा दाब जेव्हा आपण शिकू तर ते शिकायला आपल्याला संपूर्ण एक लेक्चर लागणार आहे. ठीक आहे, कारण त्याचे अनेक घटक असतात जे त्याला इन्फ्लुअन्स करतात, त्याचं वितरण, फलाना ढिमकाना. पण आपण जे मेन टॉपिक आहे, जे मेन कन्सेप्ट आहे ते आज समजून घेतलेले आहे. आपल्याला सगळे घटक आज लक्षात घ्यायचे आणि त्यांचं कनेक्शन एक समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, बरं, मग तिसरं जे आहे ते आपल्याला गोष्ट अभ्यासायची ती म्हणजे वारे. ठीक आहे, तिसरं जे आपल्याला घटक अभ्यासायचं आहे तो आहे वारे. आता वारा हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय होतो? तिसरा जो आपला घटक आहे विंड, वारे. ठीक आहे, वारा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून क्षितिज समांतर वाहणारा हवेचा प्रवाह. ठीक आहे, क्षितिज समांतर म्हणजे असा हॉरिझॉन्टल जो हवेचा प्रवाह असतो. आता हा स्लो असू शकतो, फास्ट असू शकतो, कसाही असू शकतो, पण तो कसा असणार आहे? हॉरिझॉन्टल असणार आहे. तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? वारा असं म्हणायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी अजून तुम्हाला दुसरा शब्द असणार आहे हवेचा प्रवाह. फक्त हवेचा प्रवाह जर असा शब्द आला तर तुम्ही लक्षात घ्यायचं की उभा, ठीक आहे, हवेचा प्रवाह, वर्टिकल जर तो करंट असेल त्याला इंग्लिशमध्ये करंट म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि अशा प्रकारचे प्रवाह तुम्हाला केव्हा दिसतील? जेव्हा पृथ्वी जी आहे ती गरम होती आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणची हवा जी आहे ती पृथ्वी गरम होती आहे, या ठिकाणची हवा हलकी होती आहे आणि हलकी झाल्यामुळे ती वर उठत आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसून येणार आहे? हवेचे उभे प्रवाह निर्माण होत. जसं उन्हाळ्यामध्ये ज्याला आपण जावा म्हणतो ना, जावा लागतील, तर ते कसं राहते की अशा प्रकारे आपल्याला एअर करंट्स मॅक्सिमम उन्हाळ्यात दिसून येतात. अदरवाईज वारा जेव्हा आपण म्हणणार आहोत तो हा काय असणार आहे? हा असणार आहे क्षितिज समांतर प्रवाह. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं? बरं, मग हा जो क्षितिज समांतर प्रवाह आहे हा कुठून कुठे वाहणार आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं वारा जो आहे तो हाय प्रेशर पासून लो प्रेशरकडे वाहत असतो. ठीक आहे, म्हणजे जास्त दाबाच्या प्रदेशापासून तो नेहमी कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतो. कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहत असतो. प्रदेशाकडून तो कमी दाबाच्या प्रदेशाकडे नेहमी वाहताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आता याचंही कारण आहे, ते मी तुम्हाला सांगून देते. बघा काय कारण आहे की ज्या ठिकाणी कमी दाब आहे या ठिकाणची हवा हवेचे प्रवाह बनून वर उठते. ठीक आहे, इथे हवा वर उठल्याने रिकामी जागा निर्माण होते. ठीक आहे, आणि परिणामी ज्या ठिकाणी हवा भारी असते, ज्या ठिकाणी हवेचं प्रेशर जास्त असते, त्या ठिकाणून हवा या रिकाम्या स्पेसमध्ये, व्हॅक्यूम जागेमध्ये आकर्षित व्हायला लागते आणि हाय प्रेशर टू लो प्रेशर आपल्याला हवा जी आहे ती वाहताना दिसून येते. ठीक आहे, म्हणजे आपण तापमानापासून हवेच्या दाबाचा संबंध बघितला. हवेच्या दाबामुळे हवेच्या वाऱ्याचा संबंध कसा आहे. ठीक आहे, हाय प्रेशर टू लो प्रेशर कायम आपल्याला निसर्गाचा हा नियम असलेला दिसून येतो की हाय प्रेशर टू लो प्रेशर हवा जी आहे ती नेहमी वाहणार आहे. ठीक आहे, मग वाऱ्यांचे आता पुढे आपण जेव्हा वारा कम्प्लिटली टॉपिक घेऊ त्यामध्ये त्याचे कितीही प्रकार असो. ठीक आहे, जेवढेही प्रकार तुम्ही अभ्यासाल त्या सगळ्यामध्ये एकच नियम कायम असणार आहे. हवा लो प्रेशर टू हाय प्रेशर थंड्या स्थळावरून गरम स्थळाकडे ती वाहताना तुम्हाला नेहमी दिसून येणार आहे.
ठीक आहे. सो आय होप की तिसरा घटक जो वातावरणाचा तिसरा घटक आहे याच्याबद्दलच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला आता समजल्या असतील. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो आहे वारा. वाऱ्याची व्याख्या आपण बघितली की हवेचा क्षितिज समांतर जो प्रवाह असतो त्याला आपण वारा असं म्हणत असतो आणि हा नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहत असते. ज्याचं मी तुम्हाला कारण हे सांगितलं की लो प्रेशर एरियामध्ये व्हॅक्यूम क्रिएट होते कारण इथली हवा वर उठत असते गरम होऊन आणि हाय प्रेशरमधून मग थंडी हवा जी आहे ती या एरियामध्ये येताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर होत असेल. आणि लेक्चर बघताना तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. जसं जसं शिकवलं जात आहे नोट्सवरून तुम्ही सगळं काही जेव्हा डिटेलमध्ये एखाद्या कन्सेप्टमध्ये हवामानशास्त्राचं पुस्तक वाचाल तर तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. यानंतरचा आपला जो घटक आहे अभ्यासाचा तो आहे कुठला लिहिला होता आपण? आय थिंक आर्द्रता लिहिला होता. येस, आर्द्रता. वारा झालं, आर्द्रता, पर्जन्य आणि सागरी प्रवाह. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी वाऱ्याचे प्रकार जे आहेत ते आपल्याला दिले आहेत. तर मेजरली वाऱ्याचे 4 प्रकार सांगितले जातात जे मी तुम्हाला सांगितले की पुढच्या डिटेल्ड लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. हा क्वेश्चन नंतर बघू जेव्हा आपण सागरी प्रवाह शिकूया. ठीक आहे. आर्द्रता. येस. बघा आर्द्रता जी आहे, आर्द्रता म्हणजे एक्झॅक्टली काय है ना. तर आर्द्रता म्हणजे वातावरण विशिष्ट वेळी विशिष्ट काळी. चला लिहावं लागेल याची पण व्याख्या आपल्याला. आर्द्रता चौथा घटक आपण बघतो आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी ठीक आहे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण. झालं. ठीक आहे. बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या ठिकाणची काय आहे आर्द्रता. आर्द्रता म्हणजे इंग्लिशमध्ये द वर्ड आहे इज ह्युमिडिटी. ठीक आहे. किंवा त्याला मॉइश्चर. द अमाऊंट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इन अ पर्टिक्युलर प्लेस ॲट अ पर्टिक्युलर टाइम इज नोन ॲज ह्युमिडिटी ऑर मॉइश्चर. ठीक आहे. चला आता ही आर्द्रता त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा रोल प्ले करते है ना, याला आपण हवामानाचा घटक का म्हणतो. आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही जर धुके अनुभवले असतील ना, ज्याला फॉग आपण म्हणतो, त्यानंतर दवबिंदूचे जे तुम्ही अनुभवले असतील तर हे सगळं जे फिनॉमिनॉन आपल्याला नेचरमध्ये दिसून येतात हे आर्द्रतेमुळे असतात. ठीक आहे. याशिवाय आपल्या बॉडीला मॉइश्चराइज ठेवण्याचं काम जे आहे ते आर्द्रता करत असते. हिवाळ्यामध्ये आर्द्रता कमी का असते है ना. हिवाळ्यामध्ये बॉडी स्किन जी आहे ती जास्त ड्राय होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त घाम येतो राईट. तर याचे पण आपण आता कारण बघूया. आर्द्रतेचा संबंध जो आहे तो तापमानाशी समजायचा आपल्याला. ठीक आहे. आर्द्रतेचा संबंध आपल्याला समजायचा आहे तापमानाशी. ठीक आहे. तर या ठिकाणी कायम लक्षात ठेवायचं जास्त तापमान आणि कमी तापमान अशा 2 कंडिशन आहेत आपल्याकडे. जास्त तापमान आणि कमी तापमान अशा 2 कंडिशन्स आहेत आपल्याकडे. जास्त तापमानाची जर स्थिती असेल तर काय होईल, त्या विशिष्ट हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असेल. ठीक आहे. तापमान जर जास्त असेल तर त्या विशिष्ट हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असणार आहे. तापमान जर कमी असेल जसं हिवाळ्यामध्ये असतं तर हवेची बाष्पधारण क्षमता कमी असेल. ठीक आहे. बाष्प हवा कॅरीज करू शकणार नाही. आता ॲक्च्युली बाष्प कॅरी करण्याची क्षमता इज इक्वल्स टू द हीट. ठीक आहे. हीट म्हणजे एका प्रकारची ऊर्जा आहे आणि ऊर्जेमध्ये शक्ती असते राईट. तर जर शक्ती असेल तर जसं आपण आपल्यामध्ये जेव्हा ऊर्जा असेल तेव्हाच आपण एखादी ॲक्टिव्हिटी करू शकतो. वेन वी आर टायर्ड, आपण जर जेवलेलो नाही आहे 8 दिवसापासून है ना किंवा 7 दिवसापासून तर आपण एक फार मेहनतीचं कुठलं काम करू शकत नाही. म्हणजे पायी जी वारी आहे ते तुम्ही करू शकाल का. तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे, शेगावला जायचं आहे, तुम्ही जेवलेच नाही. ठीक आहे. बिकॉज देअर इज नो एनर्जी.
ज्या ठिकाणी एनर्जी असेल त्या ठिकाणी क्षमता जास्त राहते, ज्या ठिकाणी ऊर्जाच नसेल, ऊर्जा म्हणजे काय तापमान, त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी राहते. हे नेहमी लक्षात घ्यायचं. आणि म्हणून हिवाळ्यामध्ये देर इज ऑलवेज लॅक ऑफ मॉइश्चर. ठीक आहे. आणि आता आपण जर संपूर्ण आर्द्रता हा टॉपिक शिकतो म्हटलं तर आर्द्रतेचे तीन प्रकार असतात. ठीक आहे. तर हे 3 प्रकार डिटेल समजल्यानंतर तुम्ही आर्द्रतेला अजून विशिष्ट म्हणजे आर्द्रतेचे जे स्वरूप आहे, जसं ढग कधी बनतात है ना, इव्हॉपरेशन जसं आपल्या इथे या ठिकाणी आहे, इव्हॉपरेशन, ट्रान्सपिरेशन, कंडेन्सेशन, प्रेसिपिटेशन म्हणजे पर्जन्य केव्हा बनते, पर्जन्य केव्हा पडते, ढग कसे बनतात, जे आपलं इव्हॉपरेशन आहे ना ते केव्हा होते. तर हे जेव्हा आपण आर्द्रता डिटेलमध्ये टॉपिक घेऊ त्यावेळेस शिकणार आहोत. सद्यस्थितीमध्ये आपल्याला बेसिकरित्या हे समजायचं आहे की आर्द्रता कशाला म्हणतात. हवेमध्ये विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असणारे बाष्पाचे प्रमाण म्हणजे आर्द्रता आहे. आणि आर्द्रतेचा संबंध हा तापमानाशी असतो. तापमान जास्त असल्यास आर्द्रता धारण क्षमता जास्त असते त्या विशिष्ट हवेची, आणि तापमान कमी असल्यास आर्द्रता धारण क्षमता जी आहे ती कमी असते. ठीक आहे. एवढं क्लिअर झालंय आपल्याला. त्यानंतर एक हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. जसं मी ऊर्जेचा तुम्हाला आता गोष्ट सांगितली, त्याला गुप्त उष्णता असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये लॅटेंट हीट असं म्हणतात. ठीक आहे. लॅटेंट हीट किंवा आपण याला म्हणू ऊर्जा. तर ज्या वेळेस तापमान जास्त असते त्यावेळेस काय असते, ऊर्जा जास्त असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणचं जे पाणी आहे ते बाष्पामध्ये कन्वर्ट होते. त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होणार आहे, उष्णता प्लस होणार आहे. उष्णताच याला कन्वर्ट करून वर नेण्याचं काम करते. ज्या वेळेस एखाद्या ढगाचं पाणी होतं, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होत आहे, उष्णता रिलीज होतीये, मायनस होतीये. ठीक आहे. याला गुप्त उष्णता असं म्हटलं जाते. याला आपण डिटेलमध्ये जेव्हा आर्द्रता हा टॉपिक घेणार आहोत त्यावेळेस शिकणार आहोत. ठीक आहे. तर एवढं समजायचं फक्त की तापमान जास्त आहे म्हणजे काय होत आहे, ऊर्जा जर जास्त, तुमच्याकडे एखादी गोष्ट जास्त आहे तेव्हाच तुम्ही ते शेअर करू शकता. राईट. एखादी गोष्ट तुमच्याकडे आहेच कमी, तुमच्यापुरतीच आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मेन्सला गेल्या आणि तुमच्याकडे किंवा एक्झामला गेले तुमच्याकडे 10 पेन तुम्ही एक्स्ट्रा घेऊन गेल्यात, तुम्ही लोकांना देऊ शकता पेन, बिकॉज तुमच्याकडे ती एक म्हणू की एक गुप्त धनसारखं आहे ना, ते पेन तुम्ही ठेवले आहेत. पण तुमच्याकडे ऑलरेडी 2च पेन असतील तर तुम्ही ते शेअर करू शकणार नाही. तर सेम अशी कंडिशन असते. ज्यावेळेस तापमान जास्त आहे त्यावेळेस ऊर्जा जास्त असल्यामुळे ती प्लस होते, आणि ज्यावेळेस तापमानच कमी आहे त्यावेळेस ती काय होते, मायनस आपल्याला झालेली दिसून येते. ठीक आहे. गुप्त उष्णता हा टॉपिक आपल्याला डिटेलसुद्धा पुढे घ्यायचा आहे. चला. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत हवेच्या दाबाबद्दल आपण चर्चा केली आहे. या ठिकाणी या इमेजमध्ये तुम्हाला पुन्हा दिसून येईल वॉर्म एअर म्हणजे गरम जर हवा असेल तर ती काय होणार आहे, वर उठते म्हणून लो प्रेशर बनते. हाय प्रेशर केव्हा बनते, जेव्हा हवा थंडी असेल तर ती खाली उतरते, भारी असल्यामुळे ती खाली उतरते आणि त्या ठिकाणी हाय प्रेशर बनत असतं. ठीक आहे. झालेले आहेत. आपण आर्द्रता आता बघितलं. त्यानंतर आपण आता पर्जन्य बघू आणि मग सागरी प्रवाहांबद्दल चर्चा करूयात. ठीक आहे. 5वा जो आपला घटक आहे याच ठिकाणी लिहिते मी आर्द्रतेच्या बाजूला. 5वा जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो आहे पर्जन्य. ठीक आहे. वातावरणात ढगांचे कंडेन्सेशन, ठीक आहे, झाल्यानंतर त्यांचं जे संगणन होऊन गुप्त उष्णता लॅटेंट हीट जेव्हा बाहेर पडते तेव्हा पर्जन्य घडून येते. ठीक आहे. त्या पर्जन्याचेही 3 प्रकार जे आहेत ते सांगता येतात, जे आपण पर्जन्य या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघूयात. पण एवढं लक्षात ठेवायचं की पर्जन्याचा फार जवळचा संबंध जो आहे तो आर्द्रतेशी असतो. ठीक आहे.
पर्जन्याचा फार जवळचा संबंध आर्द्रतेशी असतो, आर्द्रतेचा फार जवळचा संबंध तापमानाशी असतो, ठीक आहे. तर त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कनेक्टेड असलेल्या दिसून येतात, ठीक आहे. पर्जन्य ॲज अ फॅक्टर ऑफ क्लायमेट, हवामानाचा घटक म्हणून फार महत्त्वाचा आहे, कारण एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारे वने, एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारे वन्यजीव, ठीक आहे, किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारं जीवन, त्या ठिकाणची आपण म्हणू की त्या ठिकाणची संस्कृती, सर्वचा जो विकास आहे हा आपल्याला पर्जन्यावर अवलंबून असलेला दिसून येतो, ठीक आहे. चले, त्यानंतर जो आपला शेवटचा या ठिकाणी घटक आपल्याला दिसून येतो आहे, शेवटचा आपल्याला जो हवामानाचा घटक दिसून येतो आहे तो आहे सागरी प्रवाह, ठीक आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणचा हवामान निर्धारण करणारा सगळ्यात महत्त्वाचा वन ऑफ द इम्पॉर्टंट घटक आहे सागरी प्रवाह, ठीक आहे. तर सागरी प्रवाह म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर वाहणारे नियमित दिशा असणारे मोठमोठाले पाण्याचे प्रवाह, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्ही असं समजा, मी इथे लिहून देते की समुद्रातील नद्याच आहेत ह्या, ठीक आहे. जसं एखादी समुद्रात नदी आपली दिशा ठरवून वाहतीये तसेच हे सागरी प्रवाह आपल्याला वाहताना दिसून येतात. समुद्राच्या पृष्ठभागावर वाहणारे हे सागरी प्रवाह असतात. याचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतात, ठीक आहे. शीत प्रवाह म्हणजे जे हवामानाने थंड असतील, शीत प्रवाह, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या जवळून जर शीत प्रवाह जाणार असेल तर त्या ठिकाणी थंड वाळवंट निर्माण होतो, ठीक आहे. आणि जर एखाद्या ठिकाणी उष्ण प्रवाह जात असेल एखाद्या ठिकाणाच्या जवळून तर त्या ठिकाणी एक मोठं भरदाट जंगल तयार होतं, ठीक आहे. आता मी तुम्हाला याचं कनेक्शन पण सांगेल असं का होतं. ठीक आहे, याची आपण चर्चा करूयात. बघा, मी काय म्हणाली की सागरी प्रवाह म्हणजे काय, समुद्राच्या पृष्ठभागावर वाहणारे नियमित दिशा असणारे मोठमोठाले पाण्याचे प्रवाह, ज्या समुद्रातील एक प्रकारच्या नद्याच आहेत, ठीक आहे. मोठ्या समुद्रात एक नदी वाहतीये, जशी इकडून तिकडे तिकडून इकडे वाहतीये. जे दोन प्रकार असतात, शीतप्रवाह आणि उष्णप्रवाह. शीतप्रवाह जर एखाद्या ठिकाणाच्या जवळून वाहत आहे ना तर याचा अर्थ त्या ठिकाणची हवा जी आहे ती थंडीगार असणार आहे. आता थंडी जर त्या ठिकाणी हवा असेल तर त्या हवेमध्ये बाष्पधारण क्षमता अजिबात नसल्यासारखी असणार आहे. आणि म्हणून आणि हवामान म्हणजे 30 ते 35 वर्षांची सरासरी आपण स्थिती बघितली होती. तर असे जर अनेक काळापासून त्या विशिष्ट ठिकाणी खूप कमी बाष्प आहे तर त्या ठिकाणी वन आहे, जंगले आहे, झाड असतील, कुठून लागतील है ना. कारण की मॉइश्चर, पाणी आणि सूर्यकिरण ह्या दोनच गोष्टी आपण म्हणतो की ज्या झाडांना आहे ते गरजेचं असतात आणि म्हणून तिथं शीत वाळवंट निर्माण होतं, ठीक आहे. तर जे एक आटाकामा डेझर्ट आहे ते याचा जगामध्ये आपल्याला साऊथ अमेरिकेमध्ये दिसून येतं, ते याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे है ना. त्या ठिकाणी जो प्रवाह असतो पेरूचा प्रवाह, त्यामुळे त्या ठिकाणी ते आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं. आणि ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह वाहत असेल तर आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी उष्ण समुद्राचा प्रवाह जाणार आहे त्या ठिकाणची हवा गरम असणार आहे आणि गरम हवेमध्ये बाष्पधारण क्षमता जास्त असणार आहे आणि लगेच बाष्प अवेलेबल पण आहे पाण्यामध्ये, तर ते सगळं बाष्प त्या हवेमध्ये जाणार, ती हवा संपूर्ण सॅच्युरेट होणार, तिची जेवढी क्षमता आहे तेवढं जास्त बाष्प तिच्यामध्ये असणार, भरपूर त्या ठिकाणी ढग फॉर्म होतील आणि भरपूर चांगलं त्या ठिकाणी पर्जन्य पडेल. परिणामी त्या ठिकाणी हिरवळ जी आहे ती आपल्याला दिसून येईल. ऑस्ट्रेलियाचा जो पूर्व भाग आहे तो त्या ठिकाणी जंगल असण्याचं कारण त्या ठिकाणी उष्ण प्रवाह आपल्याला असलेला दिसून येतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जे 5 घटक आहेत, तापमान, हवेचा दाब, वारा,
आर्द्रता, पर्जन्य आणि सागरी प्रवाह 6 घटक एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या हवामानाला आपल्याला स्वरूप देताना दिसून येतात आणि ज्या वेळेस त्यांची 30 ते 35 वर्षांची आपण सरासरी स्थिती मोजत असतो त्याला आपण क्लायमेट किंवा हवामान म्हणतो आणि ज्या वेळेस या 6 घटकांची आपण एका दिवसाची, आठवड्याची किंवा महिन्याची स्थिती मोजत असतो त्याला आपण वेदर असं म्हणत असतो. ठीक आहे. आय होप की तुम्हाला आजचा जो टॉपिक असेल तो क्लिअरली लक्षात आला असेल आणि तुम्ही याच्या नोट्स जे आहेत ते व्यवस्थित काढाल. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गत वर्षामध्ये राज्यसेवेची जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याकरिता आकारची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये आपण GS1 आणि 2 ची संपूर्ण प्री फोकस्ड प्रिपरेशन जी आहे ती करून घेणार आहोत. ही आपली संपूर्ण टीम आहे. 3 ते 3.5 महिन्याची ही बॅच असणार आहे आणि फक्त मात्र 6,000 आपल्याला या बॅचची फीज जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे. तर यामध्ये आपले सगळे जे PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, करंट आहे, जेही काही करंट आपल्याला स्टॅटिकशी रिलेटेड राहतं ते सगळं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे संपूर्ण कवर केल्या जाणार आहेत. म्हणजे MCQला आपल्याला ज्या लेवलची प्रिपरेशन लागेल संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रिपरेशनचं आपलं असणार आहे. ठीक आहे. आणि याशिवाय आकारची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला 7 जानेवारीपासून चालू होताना दिसून येते MPSC राज्यसेवेसाठी. ठीक आहे. संपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीजचं शेड्यूल आपल्याला दिसून येते. याकरिता जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला पुढे जी लिंक आहे त्याद्वारे मिळणार. धन्यवाद.